विद्यार्थ्याला काय करायचं? कायद्याप्रमाणे जे आहे ते आता तुम्हाला कायदा आठवतो का? तुम्हाला कालपासून कळलं. काल रात्री समजलं रात्री कायदा घेऊन गेला त्याची वर पहिली मुलगी नाहीये. याच्या आधी किती मुलं झाले असते? एक जबाबदार बाप पहिली म्हणून. शाळेतल्या मुलींना कायदा असतात का रात्री करायचं नाही? रात्री मला घरी आल्यानंतर 10 वाजता समजलं. मग 10 वाजता काय पोलीस स्टेशन बंद होतं काय? तसं नाही आहे. एक वाजून गेला तर सकाळपर्यंत काय करत होते तुम्ही? त्याला जर पळवायचा प्रयत्न केला ना, कोण बोलवणार? शाळेत कशाला शिकवून बोलवणार? देणार नाही, आपल्याला संपवायला. तुम्ही हे बघा, समोर 25 त्याला वर्ष मी जुना, त्यांच्या एक मिनिट, समोर एक उभं मिनिट. करेन. 25 वर्ष जुना आहे साहेब. 25 वर्षाला हेच धंदे केले का त्यांनी? हे धंदे केले? मी चालवली शाळा. मैं 1 साल से जय भारत स्कूल में काम कर रही हूँ। तो सितंबर से ये हरेसमेंट चालू हुआ। पहले मुझे स्कूल के नंबर से मैसेजेस आया व्हाट्सएप पे, बट स्कूल के नंबर से मैसेजेस आया तो मुझे लगा कि स्कूल का नंबर क्लर्क के पास रहता है, तो क्लर्क मैसेज कर रही है, तो मैंने उस पर रिप्लाई दिया। फिर बाद में धीरे बात करते करते पता चला कि वो जो प्रिंसिपल के बेटे हैं उनका मैसेज था वो। फिर हाँ सरवना सर वो कंप्यूटर में पढ़ाते थे बच्चों को भी, तो धीरे धीरे ऐसा सब। फिर बीच में केस आया कि 6th स्टैंडर्ड के लड़की लोग ने भी कंप्लेंट किया था कि वो लोग सेफ फील नहीं करते हैं कंप्यूटर लैब में। तो उसके बाद फिर धीरे पर्सनल नंबर से भी मुझे मैसेजेस आने लगे और कुछ चीज़ों के लिए पूछा, बट मैंने उसके लिए मना किया 5-6 बार। मैंने उनको ये भी समझाया कि मैं ये सब नहीं करना चाहती हूँ और मैं वैसे टाइप की लड़की नहीं हूँ। उसके बावजूद वैसे वीडियोस और फोटोज़ मेरे को भेजे गए, तो मैंने उसके लिए बस बोला। फिर जब मैंने HM को बोला तो वो मेरे पे इल्ज़ाम लगा रही है कि आपने AI से बनाया है। डोंबिवली येथील सागाव येथील जय भारत शाळेतील एक शिक्षिका आहेत। त्यांचा आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराकडे त्यांनी आमचं तक्रार केली। या शाळेचे जे ट्रस्टी आहेत अय्यर म्हणून, त्यांच्या मुलाने त्यांना अश्लील काही फोटोज आणि मेसेज करून त्यांना संबंध ठेवण्याबाबतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या। बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांपासून तो त्यांच्या मागे होता। यांचा वारंवार नकार देऊन देखील त्याची ही जी काही हॅरेसमेंट आहे ही सगळी चालू होती। आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी आमचे काही महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून त्या लोकांनी नंतर आमच्याशी संपर्क साधला। त्यानुसार आम्ही आज जय भारत शाळेत इथे जाब विचारणा करता आलो होतो, परंतु त्यांनी आपला जो ट्रस्टी आहेत त्यांनी आपल्या मुलाला इथे त्या घटनास्थळावरून गायब केला आणि काही क्षणात पोलीस आले आणि आता पोलिसांनी त्याला पकडून पुढील चौकशी करता नेलेला आहे। महाराष्ट्रात आत्ता जी परिस्थिती आहे, आपण जे अशोक खरात वगैरे हे सगळं प्रकरण चालू आहे, ह्याच्यात भर टाकणारी आणि सुशिक्षित डोंबिवली शहराला काळीमा लावणारी अशी ही घटना आहे। पोलिसांच्या मार्फत आमची विनंती आहे प्रशासनाला, न्यायव्यवस्थेला, की या वासनांध आरोपीला अत्यंत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे। नमस्कार, मी प्राध्यापक शिवा अय्यर, जय भारत इंग्लिश हायस्कूल सागाव याचा विश्वस्त। माझा मुलगाकडनं काही चूक झालं म्हणून काल रात्री 11 वाजता मला समजलं ऑफिसमधनं आल्यानंतर। मी सकाळी त्याला विचारलं, तो म्हणाला त्यांनी घाणेरडा फोटोज काही पाठवलेत आणि तिच्याकडनं पण एका स्कूलच्या टीचरकडनं पण काहीतरी घाणेरडा फोटो आलेत। तर मला समजलं की दोघांकडनं काहीतरी चूक झालं। आज सकाळी मी माझा वरिष्ठ वकील हायकोर्टला ॲडव्होकेट नजमी त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना सविस्तर सांगून इथे येईपर्यंत मनसेचे पदाधिकारी ते येऊन ऑफिसमध्ये दमदाटी करत होते आणि माझा मुलगाला मारणार असं म्हणत होते। तर मी बोललो मारण्यापेक्षा ना पोलिसांकडे नेऊया, आणि इतक्यात पोलीस आले आणि पोलीस त्याला व्हॅनमध्ये बसून नेलेत। आता मी पण पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि मी पण जे सत्य आहे ते फाइंड आउट करून, जे गुन्हा झाला आहे, माझा मुलगा गुन्हेगार असेल तर शिक्षा द्या त्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।